झी 24 तास एक पाऊल पुढे। 2013 मध्ये काय घडणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाप्रमाणे संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला यावर्षी तरी फाशी दिली जाणार का, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे लोकपाल कायदा त्याचं काय होणार त्यावरही सगळ्यांची नजर आहे। च्या मुंबई हल्ल्याला जवळपास 4 वर्ष उलटून गेल्यानंतर 11 नोव्हेंबर 2012 पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाबला पुणे येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली। त्यानंतर संसदेवर दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला फाशी देण्याच्या मागणीनं जोर धरला। जब कसाब को 8 साल लगेगा फांसी, 7 साल लगे फांसी होने में, मेरे को नहीं लगता अफजल गुरु को भी अभी तक हो पाएगी। उसको कम से कम लगेंगे 2-4 साल और। 2013 मध्ये अफजल गुरुला फाशी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अफजल गुरुनं राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या दयेच्या अर्जावर गृह मंत्रालयानं आपलं मत नोंदवलं असून अफजल गुरुला फाशी देण्याची शिफारस केली आहे। 16 नोव्हेंबर 2012 राष्ट्रपतींनी अफजल गुरु सहित 7 जणांच्या दयेच्या अर्जावर सेकंड ओपिनियन गृह मंत्रालयाकडून मागवलंय। ये एक अफजल गुरु की फाइल मेरे पास नहीं है, मेरे पास 7 फाइल्स मेरे डिपार्टमेंट में आ गई है। मैं एक फाइल पार्लियामेंट होने के बाद देखूंगा। गृह मंत्रालयानं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यास राष्ट्रपतींकडून दयेची याचिका लवकर निकाली काढली जाईल। त्यामुळे कसाबप्रमाणेच अफजल गुरुलाही फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे। 2012 हे वर्ष घोटाळ्यांसाठीही चर्चेत राहिलं। 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी कायदा करण्यासाठी जनलोकपालची मागणी करण्यात आली आणि त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं। आता लवकरच निवडणुका होऊ घातल्यामुळे या संदर्भात कडक कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळेच सरकारला या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही। नोव्हेंबर 2012 मध्ये लोकपाल बिल तयार करणाऱ्या समितीनं अनेक सूचना दिल्या आहेत। नव्या सूचनांचं सरकारला हे बिल राज्यसभेत मांडावं लागणार आहे। तिथं ते पास झाल्यानंतर नव्या सूचनांवर लोकसभेत शिक्कामोर्तब केलं जाईल। पण पूर्वीचा अनुभव लक्षात घेता 2013 मध्ये तरी हे बिल पास होणार का याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह आहे। 2013 हे वर्ष सोन्याचं असेल की सेन्सेक्सचं हा प्रश्न अनेकांना सतावतोय। 30 डिसेंबरला सोनं जवळपास 30,700 रुपयांवर जाऊन पोहोचलं होतं। अर्थतज्ञांच्या मते 2013 मध्ये सोन्याची चमक कमी होण्याची शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे 2013 मध्ये आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे। Will be raised up because the demand for gold will be there even though prices rise up or rise down, so I think it will rise up to double or triple. त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा उसळी घेऊ शकतो। रिसर्च एजन्सी मॉर्गन स्टॅनले आणि अमेरिकन बँक मॅरिल लिंच सारख्या एजन्सीच्या अंदाजानुसार डिसेंबर 2013 पर्यंत सेन्सेक्स 22 ते 23 हजाराचा आकडा पार करण्याची शक्यता आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।